जन्म मृत्यूची साखळी तोडून जीवात्मा मुक्त होऊ शकतो का? त्याला मुक्तावस्था कधी प्राप्त होते? त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती गीतेतल्या 4थ्या अध्यायातला हा 9वा श्लोक आहे. मृत्यू आल्यानंतर पुन्हा जन्माला न येणे म्हणजे मोक्ष. जन्म मृत्यू चक्रापासून सुटका अशा अवस्थेप्रत जाता येते का? प्राचीन काळापासून याचा शोध सुरू आहे. कर्म करणे कोणालाच चुकलेलं नाही. कोणताही जीव एक क्षण सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. ज्ञानी मनुष्यालाही कर्मे करावीच लागतात. कर्मामधून वाट्याला येणाऱ्या सुखदुःखांनाही टाळता येत नाही. कर्मफळात गुंतून राहू नको. 2ऱ्या अध्यायातील 47वा श्लोक कर्मण्येवाधिकारस्ते या शब्दांनी सुरू होतो. कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी. नको कर्मफळी हेतू अकर्मी वासना नको. फळ लाभो न लाभो तू निस्संग समहोनी योगयुक्त करी कर्मे योग सार समत्वचे. हे विनोबाजी भावे यांनी केलेले गीताईतील भाषांतर आहे. तू रणांगणावर उभा आहेस. युद्ध सोडून पळून जाण्याची परवानगी तुला नाही. तू शत्रूंना संपव किंवा या लढ्यात तुला मरण येऊ दे. लढाई तुला लढावीच लागणार आहे. परिणामांचा विचार न करता युद्ध कर. जे काही घडत असेल त्याकडे तटस्थपणे बघ. कृष्ण अर्जुनाला असे का सांगतो? कोणाच्या वाट्याला कोणती भूमिका येईल हे कोणी कधीच सांगू शकत नाही. पण जे काही वाट्याला येईल ते स्वीकारावे लागते. त्याकडे तटस्थपणे पाहणे जमायला हवे. जगाच्या रचनेत निरंतर बदल होत असतात. परिवर्तन हाच सृष्टीचा नियम आहे. अणु एवढ्या सूक्ष्म जगतातही स्थिर असे काहीच नसते. मनुष्य प्राण्याला फ्री विल स्वतःची अशी इच्छा असते का? एका मर्यादेपर्यंत याचे उत्तर होय असे द्यावे लागेल. संयम, स्वतःला आवर घालता येण्याचा विचार हा यातूनच पुढे आला आहे. माझ्या वाट्याला काय यायला हवे, त्याचा उपभोग मी कसा घेईन याची दिवा स्वप्ने माणसाकडून सतत पाहिली जात असतात. सुखाची जी कल्पनाचित्रे मानवी मनात फिरत असतात, पुढील जन्मातील तुमचा प्रवास हा त्या दिशेनेच होत असतो. आत्म्याला मृत्यू नाही. आत्मा म्हणजे डार्क एनर्जी असू शकेल. थर्मोडायनॅमिक्सच्या नियमांप्रमाणे ऊर्जा नाहीशी होत नाही. ती रूप बदलते. प्रत्येकाच्या मनात मी म्हणून जी भावना सतत जाणवत असते, ऊर्जेचा तो गठ्ठा किंवा पुंज पुनर्जन्म त्याला आहे. तीव्र इच्छा, वासना, शिल्लक राहिलेला ऊर्जापुंज योग्य शरीराच्या शोधात राहतो किंवा त्याला हवे तसे शरीर तो घडवतो. शरीर मृत होते. आत्मा योग्य अशा शरीराच्या शोधात राहतो. हे नेमके कसे घडत असेल माहीत नाही, पण ऊर्जा नष्ट होत नाही. आणि जड आणि भौतिक जगतात मात्र सतत परिवर्तन होत असते. या गृहीतांवर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यावर अधिक चिंतन व्हावे लागेल. मंथनाच्या प्रक्रियेत सहभागी व्हा ही विनंती आहे. धन्यवाद. Meite de que se mira a mi efecto. Ra bye.